आणि यानंतर थेट जाऊयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत। आणि त्या बैठकीमध्ये या सरकारने जो GR काढला त्यावर सविस्तर चर्चा करून पुढचा निर्णय महाराष्ट्रामध्ये आम्हाला घ्यायचा आहे। कोण काही म्हणू देत, पण मुख्यमंत्री काही म्हणत असले तरी त्या GR मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे। जर पात्र हा शब्द पूर्वी काढलेल्या GR प्रमाणे ठेवला असता तर आपण म्हणू शकलो असतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांचा विरोध आम्हाला अजिबात नाही। मराठा समाजाला काय द्यायचं सरकारने तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु या GR मुळे पात्र शब्द काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट सर्व मराठा समाज आता ओबीसी मध्ये येणार आहे। तो केवळ मराठवाड्यातलाच येणार नाही। आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी जी भूमिका मांडली, राहुल गांधींची भूमिका होती की ज्या आरक्षणाची कॅप आहे, मर्यादा आहे, ती पुढे न्या, ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या। ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे। परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। अच्छा, तुम्ही छगन भुजबळ असेल, प्रकाश शेंडगे असेल यांना फोन केलेले आहे, ते नेते येणार आहेत का? या व्यतिरिक्त काही प्रमुख नेते तायवाडेंना तुम्ही निमंत्रण दिले? तायवाडेंची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही। त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हटले की ओबीसीचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही। आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात हे त्यांनाच माहीत। आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही। पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल, परंतु आम्ही त्यांना आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही। छगन भुजबळ, लक्ष्मण हाके या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत। भुजबळ साहेबांशी मी दोनदा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही। मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले का नाही, परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत। या GR मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे। मुख्यमंत्री मात्र म्हणताय की सरसकट आम्ही देणार नाही, ओबीसीच्या ताटातलं आम्ही बाहेर दिलेलं नाही असं ते बघा, मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतोय, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी। आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे।